नमस्कार मंडळी, तर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्लॉग आहे, मी बनवत आहे थालीपीठ आणि कसलं काकडीचे। ॲक्च्युली मी काकडी घेतली होती, खूप दिवस झाले काकडीचे मला खूप वडे खाऊशे वाटत होते, बट आता मी काय भिजत घातलेलं नाही आहे कडधान्य। आता जेवायला काय बनवायचं, सकाळी तर मी भाजी चपाती बनवलेली, तर आता मी म्हटलं आता पण परत वडे वगैरे तेलकट रात्रीचं, म्हणून मग आता बनवत आहे मी काकडीचे थालीपीठ। तर त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करते, कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे कशी बनेल। फर्स्ट टाइम बनवते मी पण, तर बघूया कशी बनते। आणि माझी मेहंदी तुम्ही बघितलं असेल, मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती, जे सर्टिफिकेट वगैरे मला भेटलेलं होतं मेहंदीचं। तर मी मेहंदीचा कोर्स केला आहे, बेसिक टू ॲडव्हान्स। त्याच्यामध्ये मला अजून म्हणजे फिनिशिंग वगैरे शिकायचे प्रॉपर, तर त्यासाठी मी अजून रिव्हील केलं नाही आहे की मी म्हणजे चॅनल वगैरे खोलला नाही आहे आणि ऑर्डर वगैरे घेत नाही अजून। जोपर्यंत मला प्रॉपर फिनिशिंग वगैरे बसत नाही माझ्या मेहंदीची, तोपर्यंत मी चॅनल वगैरे खोलणार नाही आणि ऑर्डर्स पण घेणार नाही। आणि जेव्हा माझी प्रॉपर प्रॅक्टिस होईल, पूर्ण फिनिशिंग वगैरे, तर नक्की मला ऑर्डर करा, त्या बहाने आपण भेटू तरी। सो आता आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर पहिले काकडी वगैरे चिरायला घेते, चला। सो काकडी आता वॉश करून घेतलेली, आता त्याचे हे छिलके काढूया। आता काकडीचे हे दोन्ही साइड कट करायचे। मागच्या हेलिकॉप्टरचा जो आवाज येतोय, आमच्या हेलिकॉप्टर घरामध्ये आहे पंख्याचा, तो खरंच इग्नोर करा, कारण का मी गेला मेकअपचा व्लॉग पण बघितला ना यार, त्या हेलिकॉप्टरचा लय आवाज येतोय, तर त्याला प्लीज इग्नोर करा, कारण का गरम तर होते, पंखा तर बंद करू शकत नाही। सो हे असे कट करून घेतले दोन्ही साइडून, आणि त्याला आता शिलायचे। काकडी शिरल्यानंतरला मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ, आणि त्यानंतर टाकलेलं आहे तांदळाचं पीठ। त्यानंतर आपल्याला ऍड करायचं आहे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट। बापरे, मिरचीचा ठसका बसला मला। अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, पाणी पाणी झालेलं, कारण का त्याच्यामध्ये मी जरासं पाणी टाकलेलं, जरासं नाही जरा जास्तच पाणी झालंय। सो त्याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकलेली आहे। आता मला मिरचीचा फणकारा तर लागलेला आहे, तर मिरची जास्त झालेली आहे। तर तुम्ही तिखट ऑप्शन म्हणजे तिखट मसाला नाही टाकू शकत, पण जर तुम्हाला नवऱ्याला तिखट खाऊ घालायचं असेल ना, तर तुम्ही टाकू शकता त्याच्यामध्ये, असं काय नाही। म्हणजे तसं तर आपण नवऱ्याला उत्तर देता येत नाही, मग असं जेवणातून उत्तर द्यायचं, तिखट खाल्ल्यावर मग जास्त बोलणार नाही। जस्ट किडिंग ना। सो आता आपण टाकूयात मसाले। जो मी तिखट मसाला बोलत होती तो ऑलरेडी संपलेला आहे, पण मी तिखट टाकणारच नाहीये। संपलाय म्हणजे ह्याच्यामध्ये टाकायचं, कारण का मी जास्त टाकून ठेवत नाही ह्याच्यामध्ये मसाले। ते कसं पावसात ना पूर्ण ओले होऊन जातात, ओले झाल्यावरती मग ते खराब होतात, चिकट होतात, म्हणून मी जास्त मसाले ह्याच्यामध्ये भरत नाही, जेवढे लागतात तेवढेच भरते। सो त्यानंतरला आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे हळद, गरम मसाला, धना पावडर। गरम मसाला एकदम लाईट टाकायचे, वेट। हाफ टेबल स्पून टाकते मी धना पावडर, टाकते थोडासा जीरा पावडर, टाकते मीठ पण टाकून घेते।
पाणी टाकायचं नाही हे मला नंतरच समजेल जेव्हा मी मळेल तेव्हा. आता ह्याच्यामध्ये मी तीळ टाकते. तिळाला मी तेलाची फोडणी देते. तिळाला मी तेलाची फोडणी देते. ऍक्च्युली कसं आहे, जे कोकणच्या साईडचे असतात, म्हणजे कोकण साईड, आमच्या साईडचे, पोलादपूर साईडचे, ते ला ल बोलतात. म्हणजे माझा पण उच्चार तसाच, प्रॉपर ळ, बाळातला ळ बोलता येत नाही. तर मला खूप जण हसतात, पण ल बोल असं नाही उच्चारता मला ते. सो आता आपण तिळाला ह्याच्यात तेलात फोडणी देते. तेलात ते जरासे फ्राय झाले की ह्याच्यात टाकून द्यायचे. मोरे नाहीत ना कॅमेरा धरला, नाही तर त्यांनाच धरायला सांगितलं असतं. बापरे, तडका बसतोय. हा, मस्त वास मस्त येतो असं फोडणी घातली की. आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचे. तेल तर गरमच असेल. वास तर लय भारी येतो यार. मला ना काकडीचे वडे पण एवढे आवडतात ना, पर्सनली खूप आवडतात काकडीचे वडे. म्हणजे ते बाकी मसाले टाकून वगैरे बनवतात ना, जे मालवणचे वडे असतात ते असं म्हणजे एवढे नाही आवडत जेवढे काकडीचे वडे खूप आवडतात. नुसते मी काकडीचे वडे पण असेच खाऊन टाकते. गरम आहे. हे आपल्याला घट्ट मळून घ्यायचंय, कारण का मी लगेच थालीपीठ टाकणार नाहीये. जेव्हा स्वप्नील हे येतील ना तेव्हा गरम गरम टाकणारेच. तर डो जरासा हे टाईटच मळायचे. मला आताच तोंडाला पाणी सुटले. हा वास आहे ना यार, खरंच कधी ट्राय करा तुम्ही काकडीचे वडे, एक नंबर वडे ट्राय करा. आता थालीपीठ मी ट्राय करते आणि जर लास्ट पर्यंत रेसिपी तुम्हाला दाखवते आणि कशी बनते, त्याची टेस्ट कशी आहे ती नक्की सांगते. आणि खरं सांगणार, खराब झालं ना ताई शपथ खराब झालं सांगणार. पण आता हा डो तर खूप पातळ झालाय माझा. आता ह्याच्यामध्ये मला ऍड करावं लागणार, कारण का त्याला पाणी सुटणार आहे. म्हणून मी आधीच घट्ट बनवून घेते. मग त्याप्रमाणे मला मीठ पण टाकावं लागणार आहे. तर तुम्ही तुमच्या ह्याच्याने करा. मी सांगितलं नाही किती कप टाकायचं ते मला अंदाज नाही बसत. मी माझ्या अंदाजाने करते. अशी मी काय रेसिपी वाली नाही, पण आपण असं बघतो ना एखादी रेसिपी, एखादा ब्लॉग बघता. तर तुम्ही माझा ब्लॉग बघत असेल आणि तुम्हाला जर खायची इच्छा झाली असेल तर खरंच यार नक्की बनवा. सो गाईस, अशा प्रकारे आपला डो तयार आहे बनवायला. आता याला मी झाकून ठेवते आणि नंतर बनवायला घेईल तेव्हा रेसिपी पुढे कंटिन्यू करूया. सो अर्धा तास झालेला आहे. आपण हे पीठ जे ठेवलं होतं अर्धा तास, म्हणजे अर्धा तासाच्या वरती झालं असेल. मला आता भूक लागली. मला गरम गरम मस्तपैकी हे करते. पहिले पाण्यामध्ये पाणी घेऊया, त्यामध्ये आपण वाटीमध्ये सो आता आपण स्टार्ट करूया थालीपीठ बनवायला. आय होप सो चांगलं होऊ दे. गोळा बनवला. छोटा झाला का? छोटा झाला, बघू कसा होता. मिनी थालीपीठ झालं.
आता घेऊया आपण मोठा बोंबोळा. वाव, क्यूट क्यूटचा छोटूसा झालेला आहे. आता हा बघू केवढा होतो. क्रंची होऊन द्यायची स्लो गॅसवरती. सो गाईज एक नंबर झाला. मी खाल्ला, ऍक्च्युली राहत नव्हता तयार झालेला. गरम गरम खालचं अजून अद्रक लसूण मिरचीची जी पेस्ट होती ना त्याची चव लागते आणि तिळाची जी फोडणी टाकली ना त्याचा फ्लेवर येतो. खूप छान झालं. खूप मला दह्यासोबत डीप करून नाही आवडत. आता त्यांच्यासाठी दही घेईन, मी असंच खाणार. सो असा बनला आहे थालीपीठ. आता मी एन्जॉय करते ह्याला असंच, कारण का मला ना शेजवान चटणी जास्त आवडत. म्हणजे काय ह्याच्यासोबत शेजवान चटणी खायची जर ह्याच्यामध्ये ऑलरेडी अद्रक लसूण पेस्ट मिरची आहे तर. आणि दही तर मला आवडत नाही, आंबट. आणि रात्रीचं दही टाळायचं असं बोलतात, पण मला आवडतच नाही दही. आवडतं म्हणजे कशासोबत आवडतं, कर्ड राईस आवडतो. असं डीप वगैरे करून पराठ्यासोबत डीप करतात वगैरे तसा सीन म्हणजे तसं आवडतच नाही मला. तर इथे आपले थालीपीठ होत आहेत आणि मी एन्जॉय करते. आपण एन्जॉय करूया, खाऊया. आणि स्वप्नील तर नाही आहे, सॉरी बॉस, मला तर जाम भूक लागलेली आहे. तर मी घेते जेवून. जेवायला हेच बनवेल आणि मी बी राईसच बनवेल काहीतरी एकच. सो टेस्ट करूया कसं लागतं. घासा घासाला काकडी म्हणजे वेगळाच फ्लेवर लागतो. मला खूप आवडतं, काय माहिती का. क्रिस्पी होतो, क्रिस्पी. माईक असा तर तो आवाज पण काढून दाखवत असतो. तिकडे आपलं होत आहेत. आता माझं खाऊन झालं, भांडी वगैरे उरकली की गार्गीला आणते. 9:45 होत आले. मला भूक कंट्रोल नाही झाली. आता मी जेवते, कारण का मी कॉफी वगैरे चाय नाश्ता कायच नाही केलेला. सो मी जेवते. नंतर बघू गार्गी आली की. आणि स्वप्नीलला कसं लागतोय थालीपीठ ते पण बघूया. त्याला गरम गरम टाकून देईल नंतर. सो गाईज मोरे आलेले आहेत आणि आता मी बनवलं त्यांच्यासाठी थालीपीठ गरमागरम. आणि चष्मा मला लागलेला आहे कधीचा. हां, तर बघू त्यांना कसं लागतंय, त्यांनी रिव्ह्यू बघू की कसं लागतंय. आणि गार्गी बसलेली आहे कॅडबरी खायला. खरं सांगायचं आणि कसं भारी लागते ना. तू खा, हे चॉकलेट बिकलेट तूच खा. हिला कमेंट मध्ये सांगा कोणीतरी. कमेंट तर हिला समजणार नाही, पण सांगा चॉकलेट खायचं नाही. हे असलं काय नको. कसं लागते मोरे? छान आहे, मस्त आहे.
चांगल्या गोष्टी बनवायच्या आणि असा हा पसारा उरकायचा. पसारा उरकायला जाम कंटाळा येतो. आता कामं उरकतो. 11:30 वाजून गेलेले आहेत, 11:45 वाजलेले आहेत आणि हा पसारा सर्व उरकायचा आहे. चलो, सो टाइम आलेला आहे आता ब्लॉग एंड करायचा. वाजलेले आहेत 12:15 आणि आता मी ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला ब्लॉग हे नक्की सांगा आणि असंच काहीतरी रेसिपी मी बनवेल, ट्राय करेल. ॲक्च्युली मला भूक लागलेली म्हणून मी ते गरम गरम बसून खाल्ले, नाही तर मोऱ्यांसाठी मी थांबते जेवायला. बट आता त्यांना रोज लेटच होणार आहे तर काय माहिती. आणि आपण असेच ब्लॉग बघत राहूया असेच ब्लॉग आपले कंटिन्यू येत राहतील. आणि ब्लॉगला सपोर्ट करा, कमेंट्स करा कसे वाटतायत ब्लॉग, इंटरेस्टिंग वाटतायत की नाही. मिनी ब्लॉग येतील, लॉंग ब्लॉग येतील. ब्लॉगचे आयडिया द्या की मी काय काढू, म्हणजे पुढचा ब्लॉग काय तुम्हाला आवडेल बघायला. तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय.